प्रेरणा अभ्यासिका येथील विद्यार्थी मनोज भास्कर बेंडकुडे हा नवीन मुंबई SRPF गट क्रमांक 11 परीक्षेत उत्तीर्ण झाला। मराठी तरुणांनी जिद्द, चिकाटी, एकाग्रता यांच्या जीवावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यश संपादन करून शासकीय सेवेवर महाराष्ट्रातील तरुणांनी वर्चस्व प्रस्थापित करावं व आपला मराठी बाणा दाखवावा। शासकीय सेवेत मराठी माणसाचा टक्का वाढलाच पाहिजे ही भूमिका प्रेरणा मंडळ सातत्याने करीत आहे आणि म्हणूनच शासकीय सेवेमध्ये प्रेरणा मंडळाच्या माध्यमातून शासकीय सेवेत मराठी तरुण कार्यरत आहे व नवीन अनेक अधिकारी या सेवेत संधी घेत आहेत। याचा मला खूप अभिमान आणि आनंद आहे। मनोज बेंडकुळे याचा अभिनंदन करीत असताना इतर मराठी तरुणांनी सुद्धा तो आदर्श घ्यावा व जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करावं, तसेच यापुढेही त्यांनी मोठ्या मुद्द्यावर जाण्यासाठी अधिकाधिक परीक्षा द्याव्या व त्यासाठी आमच्या सर्व शुभेच्छा तुझ्याबरोबर असतील अशी भावना संस्थेचे संस्थापक राजेंद्र बागुल यांनी व्यक्त केली। या प्रसंगी रोहित गव्हाड, गौरव बोडके, अतुल लोंढे, मधुकर बोडके, सम्राट शिरसाट, हरीश कांबळे, राहुल लोंढे, दत्ताभाऊ कांबळे, रमेश जाधव, सुभाष पाटील, श्रीवाणी, अल्ताफ सय्यद व कार्यकर्ते उपस्थित होते। माझ्या दृष्टीने खूप आनंददायक आहे। कष्ट, मेहनत आणि चिकाटी, एकाग्रता या बलबुद्यावर खरंच आपण ध्येयाशी बाबत प्रामाणिक राहिलो, परिश्रम केले तर ते साध्य आहे। ते साध्य करणं ते आपल्या हातात आहे आणि त्यात तो यशस्वी झाला, खूप मोठी गोष्ट आहे। प्रेरणा लायब्ररीचा इतिहास हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाच्या पानावर आज त्याचं नाव लिहिलं गेलं। शेकडो अधिकारी त्या प्रेरणा अभ्यासिकेचं त्यामध्ये आज मनोजचे नाव लिहिलं गेले की माझ्या दृष्टीनं माझ्या जीवनातील एक आनंददायी घटना आहे। खरं तर आजचा दिवस आज सर्वच अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आनंददायी आहे। धकाधकीच्या जीवनात, कष्टप्रद जीवनात आणि अतिशय अवघड परिस्थितीमध्ये आज रोजगाराचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिक्षण घेऊनही रोजगार नाहीये आणि रोजगारामध्ये सुद्धा शासकीय सेवेमध्ये जाणं खूप मोठी गोष्ट समाजामध्ये समजली जाते। परंतु शासकीय सेवेमध्ये जाताना इथे वशिला नसतो, इथे देवाणघेवाण नसते, इथे फक्त मेरिट आणि मेरिट असतं आणि ते मेरिट कोणाच्या वशिलेबाजीनं होत नाही, तर ते स्वतःच्याच कष्टातून निर्माण करावं लागतं आणि त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्याचं फळ हे असं यश मिळतं। आणि म्हणून मी त्याचं अभिनंदन करीन की तो यशस्वी झाला। मनोज, तुझी प्रेरणा या विद्यार्थ्यांना खूप पूरक असेल। तुझे कष्ट, तुझी मेहनत, तुझी जी मार्गक्रमण प्रेरणातील इतर विद्यार्थी सुद्धा करतील आणि तुझ्यासारखं यश संपादन करून या महाराष्ट्राच्या लोकसेवेमध्ये समाजाची सेवा करण्यामध्ये दाखल होतील अशी मला आशा वाटते। आणि म्हणून हा प्रेरणाचा हा अव्याहतपणे चाललेला स्रोत पुढे चालू ठेवला, त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन। आणि याच्यानंतर तू इथे थांबता कामा नये, याच्यानंतर सुद्धा उत्तरोत्तर तू याच्या पुढच्या परीक्षा दिल्या पाहिजेत आणि ते देऊन तू परत अजून मोठा तुझ्यावर तुझी वर्णी लागावी अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करेल। आणि
हे तुझे जे सवंगडी आहे प्रेरणातले, यांच्या सहित प्रेरणा मंडळाचं, प्रेरणाच्या सर्वच कार्यकर्त्यांचं, सदिच्छांचं मोठं गाठोडं तुझ्याजवळ आहे. त्या सदिच्छा आम्ही आयुष्यभरासाठी तुझ्याकडे देऊ. तू जरी विसरलात तरी आमच्या सदिच्छा तुझ्या पाठीमागे असतील. तू जिथे असतील तिथे तुझ्या त्या सदिच्छा गाठोडं तुझ्याबरोबर असेल आणि त्याच्या बलबुत्यावर तू नेहमीच उत्कर्ष करीत राहशील. अशा लाख मोलाच्या शुभेच्छा तुला व्यक्त करतो. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.